शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी रामेश्वर चांडक, निवृत्त कृषी अधिकारी. आज आपण कापूस पिकाच्या संदर्भात लागवडीच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेत आहोत. कपाशीच्या संदर्भातले माझे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. त्या दृष्टीनं आत्ताची जी महत्त्वाची वेळ आहे यावेळेस योग्य संदेश शेतकऱ्यापर्यंत जावा या उद्देशानं आपण ही माहिती देत आहोत. लागवड करताना लागवड अंतर काय ठेवलं आहे, लागवडीसाठी निवडलेली जात कोणती आहे त्याच्यावर लागवड अंतर ठरवायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं लागवडीच्या दिशेवर लक्ष केंद्रित करायचे. दिशा चुकली तर 25% उत्पादनात घट येते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कापूस लागवडीसाठी आता अजून बऱ्याच ठिकाणी मशागती होणं बाकी आहे. मशागत झाली की पहिलं काही जण तर आता नांगरटीच्या रानात रेगा मारून लागवडीची पूर्वतयारी करतायत. तर ह्या सर्वांना एकच विनंती आहे किंवा लागवडीची दिशा ही दक्षिणोत्तर ठेवा. 2 ओळीतलं अंतर 4 फूट ठेवा. ज्यांचं कमी कालावधीतला अत्यंत कमी कालावधीतला वाण जर तुम्ही निवडला असेल तर 2 ओळीतलं अंतर 3 फूट ठेवा. झाडाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस 3x1, 4x1, 4x2x1 म्हणजे जोडवळ पद्धतीने लागवड. 2 फुटाची जोडवळ आणि 4 फुटाचा पट्टा. ज्या जास्त कालावधीचे वाण आहेत त्या जास्त कालावधीच्या वाणासाठी 5x1 आणि 6x1 हे अंतर ठेवायचे. दिशा मात्र चुकू द्यायची नाही. आणि ही लागवड करताना बीज संस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बियाणं आपण दुकानातून घेतो आणि डायरेक्ट लागवडीला वापरतो हे सुद्धा चुकीचं आहे. अजाटोबॅक्टर, PSB आणि इमिडा या तिन्हीचं बीज संस्कार हे बियाणावर होणं अत्यंत गरजेचं आहे. 1 किलो बियाण्यासाठी लिक्विडमध्ये जर अजाटोबॅक्टर असेल तर 10 मिली, पावडरमध्ये असेल तर 25 ग्राम, PSB किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया 1 किलो बियाण्याला 10 मिली किंवा 25 ग्राम हे प्रमाण ठेवायचे. आणि इमिडाक्लोप्रिड हे 5 मिली किंवा थायमिथॉक्झोन 30% जर घेतलं तर ते 5 मिली प्रति किलो बियाणास लावायचे आणि नंतरच लागवड करायची. हे जर बीज संस्कार केले तर पुढचा 1.5 महिना तुम्ही शांत चित्तानं त्यामध्ये काम करू शकाल.